राज्याचं प्रतिनिधित्व करता, पण तुम्ही म्हणालात की रंग बदलणारे सरडे वगैरे, मी असे कुठलेही शब्द वापरणार नाही. पण रंग बदलणारा सरडा काय असतो, आम्ही तर असं कधी काही केलं नाही. पण काही फोटोज आपल्याला दाखवले पाहिजे. ताई एक एक फोटो घ्या आता हातात, घ्या. करुणाताई फोटो घ्या, घ्या. गजाभाऊ फोटो घ्या, घ्या. दादा फोटो घ्या, घ्या. फोटो घ्या. अजून एक हातात घ्या फोटो, त्यांच्या हातात द्या. अजून एक घ्या, अजून एक घ्या. रंग बदलणे, रंग बदलणारा सरडा असो ते म्हणाले. घ्या, दोन दोन फोटो घ्या हातात, घ्या. भाऊ फोटो घ्या हातात. अजून खूप आहेत माझ्याकडे. बापरे, इतके फोटो म्हणजे मी आता काय एवढे फोटो कसे घेऊ मी, मला समजत नाहीये. बघा जमलं तर दादा घ्या बरं अजून एक फोटो. रंग बदलणारा सरडा असं म्हणाले ते. काय फोटो, बापरे. आम्ही म्हणणार नाही असं काही, देवेंद्रजी, आम्ही असं अजिबात बोलणार नाही रंग बदलणारा सरडा वगैरे. पण हा हा सॉरी, हा सॉरी दादा, सॉरी 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 दादा. हा सॉरी, हा एक्स्ट्रीमली सॉरी. आमच्या देशाचे हे पंतप्रधान आहेत आणि त्यांची गरिमा हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता हे काय आहे दादा, हे काय आहे, हे सगळं काय आहे ते आम्हाला एकदा फडणवीस साहेब तुम्ही समजावून सांगा. हा नाही, मी त्याच्यावर बोलते ना, मी फ्लोअर ओपन करते दादा, माझे मुद्दे पूर्ण होऊ देत ना. म्हणजे तुम्ही विरोधकांना रंग बदलणारे सरडे म्हणणार, तुम्ही भ्रूण हत्या शब्द वापरणार, कधी तुम्ही म्हणणार की मनमोहन सिंग तो रेनकोट पहन कर नहाते हैं, असे शब्द प्रयोग लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाही. मला एक सुसंस्कृत वारसा आहे. माझ्या आई वडिलांचे, माझ्या नेतृत्वाचे माझ्यावर अतिशय चांगले संस्कार आहेत. त्यामुळे मी कुठलेही वाईट शब्द वापरणार नाही. एक मिनिट थांबा ना दादा, एकच मिनिट थांबा. हे माझे मुद्दे पूर्ण होऊ देत मला. आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी जरा अजून पुढे गेलं पाहिजे. माझ्याकडे खूप आहे. ते काय काय म्हणाले ते माझ्याकडे सगळं आहे. मग ते म्हणाले की या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी सांगितलं की पुरुषी आणि रिग्रेसिव्ह मानसिकता आहे. पुरुषी आणि रिग्रेसिव्ह हे शब्द त्यांनी वापरले. ते म्हणाले की विरोधकांची रिग्रेसिव्ह मानसिकता. फडणवीस साहेब, आमची रिग्रेसिव्ह मानसिकता असेल तर आपण मला सांगा, या देशाचं सर्वोच्च पद हे महामहिम राष्ट्रपती पद आहे. मग महामहिम राष्ट्रपती पदावर असणाऱ्या द्रौपदी मुर्मूजी यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभामध्ये अजिबात येऊ दिलं नाही. ही मानसिकता कोणती आहे? याला रिग्रेसिव्ह मानसिकता म्हणतात की अजून काय म्हणतात हे आपण मला सांगा. मला याचं उत्तर पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला रिग्रेसिव्ह म्हणताय. पुढे ते असं म्हणाले की फक्त महिलाच नाही तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या महिलांवर सुद्धा अन्याय झालाय. फडणवीस साहेब, तुम्ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणालात. मी शेड्यूल कास्ट मध्ये येत नाही साहेब, मी शेड्यूल ट्राईब मध्ये येत नाही. पण मी ज्या समूहातनं येते, माझ्या समूहातला पार्लमेंट सोडा साहेब, पार्लमेंटमध्ये नाहीये, विधिमंडळामध्ये नाहीये. माझ्या समूहाचा माणूस हा खाली ग्रामपंचायतीत पण नाहीये. फडणवीस साहेब, मला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे? तुम्ही म्हणताय ना की एससी आणि एसटीवर अन्याय होतोय, तर एससी, एसटी, एनटी, डीएनटी, एसबीसी, ओबीसी, मायक्रो मायनॉरिटी, मी मायक्रो मायनॉरिटीची आहे. काय तुमच्याकडे उपक्रम आहे माझ्यासाठी सांगा मला. मी जरा अजून एकदा तुम्हाला सांगितलं पाहिजे. तुम्ही असं म्हणालात की 73 ऐवजी 275 महिला संसदेत गेल्या असत्या, आणि तुम्ही असंही म्हणालात की बीजेपीने खूप साऱ्या महिला मुख्यमंत्री दिल्या. फडणवीस साहेब, तुम्ही किती साली दिल्या हो महिला मुख्यमंत्री? मी जरा तुम्हाला यादी सांगितली पाहिजे. तुम्ही किती साली महिला मुख्यमंत्री दिल्या आणि काय काय केलं? फडणवीस साहेब, या देशामध्ये काँग्रेसने सगळ्यात आधी महिला मुख्यमंत्री दिली. सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशला 1963 ते 67 काळामध्ये मुख्यमंत्री होत्या. ओडिशाला नंदिनी सतपथीजी 1972 ते 73 आणि 74-76 काळामध्ये झाल्या. शशिकला काकोडकर महाराष्ट्र गोमंतक पार्टीच्या गोव्यामधून 73 ते 79 ला मुख्यमंत्री झाल्या. सय्यदा अनवरा तैमूर काँग्रेसच्या आसामला मुख्यमंत्री होत्या 1980 ते 81च्या काळामध्ये. व्ही.एन. जानकी सिद्धरामन एडीएमकेच्या मुख्यमंत्री होत्या तमिळनाडूमध्ये 88 साली. जयललिता एडीएमकेच्या मुख्यमंत्री तब्बल 5 वेळा
1991 ते 2016च्या काळात होत्या. बहन मायावती बहुजन समाज पार्टीच्या मुख्यमंत्री मान्यवर कांशीरामजींनी केलेल्या 1995 ते 2012 4 वेळा मुख्यमंत्री होत्या. देवेंद्रजी बघा, म्हणजे ज्यांनी तुम्हाला विरोध केलाय त्या लोकांनी महिलांना किती संधी दिली आणि किती वेळा दिलेली आहे ती. राजेंद्र कौर भट्टल पंजाबमध्ये काँग्रेसने दिलेल्या मुख्यमंत्री 1996 ते 97च्या काळात होत्या. जनता दलाने राबडी देवींना संधी दिली बिहारमध्ये 1997 ते 2005 3 वेळा मुख्यमंत्री झाल्या. शीला दीक्षित 1998 ते 2013 काँग्रेसच्या मुख्यमंत्री दिल्लीत झाल्या. आणि हो फडणवीस साहेब, आपण ऋतू तावडेजींना आरक्षण पडल्यानंतर महापौर केलंय. मी हे अभिमानाने सांगितलं पाहिजे की किशोरीताई पेडणेकरांच्या वेळेला सर्वसाधारण जागा होती, तिथे पुरुष बसवता आला असता. परंतु मला अभिमान आहे माझ्या पक्षप्रमुखांचा की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सर्वसाधारण आरक्षण असताना आणि पुरुष बसवता येत असतानाही किशोरीताई पेडणेकरांची निवड त्या जागेसाठी केली. एवढंच नाही, ओबीसीची जागा असताना, ओबीसी पुरुष बसवता येत असताना सुद्धा श्रद्धाताई जाधव या महिला महापौरांची निवड त्यांनी केली. खुली जागा असताना आणि पुरुष राऊत यांची निवड केली. या मुंबईला, जिला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं, तिथे सर्वाधिक महिला महापौर जर कुणी दिले असतील तर ते आम्ही दिलेले आहेत. तुम्ही आम्हाला रिग्रेसिव्ह मानसिकता सांगताय, तुम्ही आमची रिग्रेसिव्ह मानसिकता ठरवताय. परत ते काय म्हणाले, ते असं म्हणाले की मी चॅलेंज देतो माझ्या स्तरावरच्या. फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता सांगा मला एकदा. नामदेव ढसाळांची फार सुंदर कविता होती, तू ही यत्ता कंची र, तू ही यत्ता कंची. फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता ते सांगा मला. तुम्ही तुमचा स्तर कसा ठरवताय.